कडक आईला साफ करायला एकदम इझी जातील. कडक एकदम चिंबोऱ्या आपल्या साफ झाल्या. एकदम वाटण्यासाठी असं साहित्य घेतलं आहे. आपलं वाटण रेडी, वाटण तयार झालंय. तयार. रस्सा पाहिजे आपल्याला. चला मस्त आपल्या चिंबोऱ्या जवळजवळ भरून झाल्या. बघताय आपल्या चिंबोऱ्या आहे भरल्या आणि पिठीनेच भरली. कशा बिशा मावल्या बाबा त्या आपली कडक आपली ते भरली. मस्त डेंजर काम असणार आहे बघा. काय मंडळी आपला आंबट कालवण रस्सा. तर नमस्कार मंडळी, मी गणेश कोळी. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो. मंडळी आपण बघितली असेल म्हणजे ती कशी मॅन वर्सेस वाईल्ड जशी एक व्हिडिओ बघितली असेल आपली जंगलातली, म्हणजे चिंबोरे पकडताना जबरदस्त होती. म्हणजे ज्या मेहनतीनं बोला किंवा एकदम भारी टेक्निकनं चिंबोऱ्या पकडल्या होत्या. डोंगरातल्या काल्या चिंबोऱ्या म्हणजे आपण गोऱ्या चिंबोऱ्या बोलतो. नॉर्मल कोण कोण जातं त्या चिंबोऱ्या पकडतो. कोकणामध्ये जास्त मासेमारी केली जातं, म्हणजे मासेमारी सॉरी या असे चिंबोऱ्या जास्त पकडल्या जातात. आपल्याकडे भरपूर कमी लोक जातात, पण ज्या जातात कोण कोण जातात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पण त्या चिंबोऱ्या बघितल्या असेल, पण त्या चिंबोऱ्या बनवायची पद्धत जशी आपण खाडीतल्या चिंबोऱ्या भरतो पिठामध्ये, तशी या चिंबोऱ्या भरताना तुम्ही बघितल्यात का? या चिंबोऱ्या खाल्ल्यात का भरून? नसेल तर आज आपण त्या चिंबोऱ्या मस्तपैकी भरणार आहोत. आईची जबरदस्त रेसिपी, त्या भरायची पद्धत, वाटण कसा बनवतात, काय काय असतं त्याच्यामध्ये, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आणि जबरदस्त रेसिपी बघायला मिळणार आहे. तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि या व्हिडिओचा आनंद घ्या. आता आम्ही जातो डायरेक्ट किचनमध्ये आणि बघतो आईची रेसिपी भरलेल्या चिंबोऱ्या, पिठानं भरलेल्या चिंबोऱ्या. मंडळी बघताय आपल्या चिंबोऱ्या, आणि त्या चिंबोऱ्या बांधलेल्या नाही तशाच आहेत. त्या जरा सावधान एकदम सावकाश काढायला लागतील, कारण आपल्याला त्याची रेसिपी बनवायची आणि जबरदस्त रेसिपी. ते व्यवस्थित मी काढते, बघू कशा काढता येतात, कारण त्या जर चावल्या तर वाटला लावतील. कसं झालेलं त्या चावली असते मध्ये ना. वाव ते बघ तुझ्या हाताशी बघ डेंजर. कडक कडक कशी कडक दिसते. मला भीती वाटते. आहे कशा मोराच्यात ना. नांगर फक्त काय करते बघ. ती जाम डेंजरस असतं ना बरं, जाम डेंजरस म्हणजे लय बेकार. काय सांगू तुम्हाला ह्याच्याबद्दल. कराक करावं तिथे. आणि यावेळी बापही भरलेलं असतात, यावेळी बापही भरलेलं असतात, बायका अंडी टाकायला लागले असतात. कराक कर. ओ बाटली यान दोन डेंजर आहेत अजून. त्याचा चावळच तयार होत, डायरेक्ट चावळच तयार होत. ते बघ डेंजरस डेंजर एकदम डेंजरस एकदम डेंजर. चावल्या ना तर कामच 25 करते ना असं त्या. कारण 2 दिवस त्यांना ठेवल्यात ना, व्हिडिओ बघली तुम्ही तर रागातच आहे. मस्त 5 चिंबोऱ्या आहेत आणि भरायला आपलं लय होतील 5. आपला भरायचे आहेत त्याच्यामुळं मी उपटन देते सगळ्या चिंबोऱ्या. मग आईला साफ करायला एकदम इझी जातील. कडक आहेत सगळ्या मात्र. आम्हाला कसा टाइम लागत ना, आईला कसा टाइम लागेल ना, मग मी उपटून देते दनादन. बघा दनादन. चला बघता येऊ आपला माल. आता मी आईला मस्त उपटून दिल्यात. आता साफ करायचं काम करलं आई एकदम व्यवस्थित पद्धतीनं. या चिंबोऱ्यांचा रस्सा होता ना एक नंबर. आणि फायदा काय, फायदा होतो का याचा? फायदा होतं. अंगदुखी असली, कंबरदुखी कमी होते याच्याची. याचा रस्सा केला तरी पण अंगदुखी कमी होते माणसाची. सूप टाईप केलं तर. हा सूप.
चला मस्त सगळ्या पहिले आई साफ करून घेतात नंतर बघू. साफ करायला आईने काय घेतलंय बघा, मस्त नारळाची चोटी बनवली ते साफ करायला येतं. कारण कसे मली वगैरे असतं ना जंगलातले, त्याच्यामुळे ती मली असतं वर्षभर ते आतमध्ये असतं. त्यांचा कलर जो काला असतो. आपला कवट्या पण साफ करून घ्यायला लागतील, कारण आपल्या पिठामध्ये भराचे आहेत. एकदम जबरदस्त जंगलातल्या चिंबऱ्या आपण वर्षभर खातो आपल्या खाडीतल्या, आज बनवून जंगलातल्या आणि मस्त खाऊ. कशी सोय कडक. ही बघा ही अशी कवटी आणि ही पेन दाखल असं मस्त भरू आपण आणि भरून घेऊ. आईचे बनवणार आहे कोदान ते दाखवेन तुम्हाला कसं आहे. तोपर्यंत आपले चिंबोरे साफ करून घेऊ मस्त. आता या आहेत चिंबोऱ्या 3-5 चिंबोऱ्या आपल्या आणि आई मस्त चिंबोऱ्या त्याच्या साफ करून घेते. एकदा साफ केल्या का तुम्हाला दाखवते कशा आपल्या चिंबोऱ्या साफ करून कडक झाल्यात. त्या एकदम चकचकी एकदम चकचकीत कडक. चला तर मंडळी बघताय आपल्या चिंबोऱ्या मस्त एकदम साफ झाल्या, कडक एकदम चिंबोऱ्या आपल्या साफ झाल्या आणि एकदम जबरदस्त. म्हणजे तुम्हाला त्या बघूनच समजत असेल की चिंबोऱ्यांची साफ करण्याची पद्धत कशी होती, त्या कशा साफ केल्या. एकदम भारी पद्धतीने साफ केल्या चिंबोऱ्या. त्या आपल्या भरायच्यात म्हणून आपण अशा अख्खे पेंदे ठेवले आणि कवट्या ठेवल्यात आणि त्यांची शिंगरं काय काय घेतलास. कांदा, खोबरा, कोथिंबीर, मिरची, मीठ, हळद, चिकन मसाला चिकन मसाला आणि हे सगळं खडे मसाले, खडे मसाले आणि आलं लसूण वाटण करते. आता याचं काय करतं, वाटण करते याला पीठ बनवाटी कोदान बनवाटी वाटण करतात. चला तर यो पहिला आहे वाटण करायसाठी घेते. या एवढा सामान घेतला आहे तो मिक्सरमध्ये आपण मिक्स करून घेऊ, एकदम व्यवस्थित वाटून घेऊ. आणि यो आपला चालेचा पीठ. वाटण्यासाठी हे असं साहित्य घेतलं आहे की मस्त पहिला वाटून घेऊ. कारण भरलेल्या चिंबोऱ्यांचा आंबट म्हणजे पिठावर भरलेल्या चिंबोऱ्यांचा आंबट त्याला वाटण नसेल तर काय मजा. मिरची, कोथिंबीर त्यातला घेतलं साहित्य. लिंक पाहिजे आपल्याला आणि मस्त वाटून घेते. बघताय लिंक पाहिजे बघा. चला बघताय मस्त आपलं वाटण रेडी झालं, एकदम जबरदस्त तयार झालाय कडक. जर गावात असतो तर मस्त तुम्हाला पाट्यावर वाटून दाखवला असता, पण इथं पाटाच नाही आणला. बनवतं तयार करते पीठ चिंबोऱ्यात भरायला. चिंबोऱ्यामध्ये भरायला आपण वाटण घेतलंय. वाटण त्यानं सगळं आपण घेतलं आणि तो खाली घेतलाय चण्याचं पीठ. तो आता कालवते मिक्स करेल सगळा, कारण आपला या चिंबोऱ्यामध्ये तो भरायचा आहे. कडक भरपूर दिवसानंतर कोवळ्या चिंबोऱ्या भरलेल्या.
चला मस्त बघताय आपलं वाटण तयार झालंय. हा काय तुम्हाला शिजवायची गरज नसतं, कारण ऑलरेडी तो सगळा आपला भाजलेला खोबरा वगैरे असतं, भाजलेला कांदा असतं आणि बाकी आपल्या गोष्टी खडे मसाले ते बरोबर शिजतात. आपल्या चिंबरना जवळ भरतो पण त्याच्यासोबतच तो बरोबर शिजतं. अगोदर शिजवला तर तो सगळा पिठूच शिजून जाईल. चला आई घेते आता शिजवाला. आता आई पहिला आपला ग्रेव्हीसाठी लागणार आहे, म्हणजे पहिले ग्रेव्ही तयार करू नंतर त्या बाकीचं बघू. तर पहिला ग्रेव्ही आई कशी तयार करते ते बघूया. चला आला लसूण ही बघताय पेस्ट तयार. आला लसूण पेस्ट. आपले मसाले नेहमीचे हळद मसाला, चिकन मसाला, असे आपले मसाले. थोडासा पाणी, मसाले मिक्स करायचे. टाकलं तेल, चला आपली ग्रेव्हीसाठी मसाला तयार होतोय. मस्त मसाल्यांचा सुगंध सुटला एकदम जबरदस्त. हे बघा आपली मस्त ग्रेव्ही तयार, मसाला तयार झालाय. रस्सा पाहिजे आपल्याला, कारण आपल्या चिंबोऱ्या एवढ्या भरलेल्या त्याच्यामुळे टाकायच्या आहेत. त्याच्यावर ठेवली आपली ग्रेव्ही. मस्त या ग्रेव्हीला उकल घेऊ. अगोदरच आहे बोलतो मस्त मीठ टाकू. मसाला लवकर शिजल बोलतोय. चिंच आणि चिंचेचा पाणी, थोडा वेळ चिंच पाण्यात टाकून ठेवलेली. आता मस्त ग्रेव्हीला आपल्या उकल घेऊ. ट्रान्सपरंट झाकण आहे आपल्या चिंबोऱ्यावर दिसते ना उकलताना. साईडला आई सांगतं की मस्त आपल्या चिंबोऱ्या आहेत त्या भरून घेऊ आपल्या पिठात. जास्त थोडासा तेल घेतला आहे. जो आपला पीठ बनवला आहे, कोदान बनवला आहे भरासाठी, त्याच्यामध्ये नॉर्मल थोडासा तेल घेतला. चला आता मस्त तो भरू आपल्या चिंबोऱ्यामध्ये. चला कवटीच घेतली पहिली भरायला. मोठीच कवटी आहे डायरेक्ट. एके माणसाला एक बस होणार आहे. एके माणसाला एक बस. चिंबोरी घेतली आपली आणि केली पॅकिंग. पुणे बांधू कवस ते अख्ख्या सरतात. आधी लोक बांधतात, काही लोक बांधतात सुटाण्यासाठी. आपण नाही बांधू. मस्त एकदम भरते त्यांना पिठान भरलेल्या चिंबोऱ्या. आपण खाडींच्या चिंबोऱ्यांसोबत पण प्रकार करतो नेहमी. ही जी मजा आहे ना खावाची या चिंबोऱ्या ती वेगळीच आहे. हे बघ पाव किलो पीठ मावली एकावर मोठी आहे. बघ किती मोठी कवटी आहे. सगळ्या पीठ बोलते एकूच कवटी झेली. वंड कवटे आहेत पक्क्या. काजींच्या चिंबोऱ्या ज्या नाही आहे वंडात. एक कपाला एक चिंबोरी कपाल नको ना या. एक चिंबोरी कपाल नको, आवडी मोठी आहे ती. कारण त्याची कवटी अशी उंच असते. आवड चालणार त्याची आवडी मोठी आहे, उंच असते. चला मस्त आपल्या चिंबोऱ्या जवळजवळ भरून झाल्या. तर आपली शेवटची चिंबोरी, शेवटची कवटी मस्त मोठ्या मोठ्या. आजचा दिवस फुल एकदम मजा आहे.
मोठा बसला. प्लास्टर करते तशी काय प्लास्टर केली त्यांना, हे बघ भांडाला नको त्यांना प्लास्टर केली. पूर्ण पॅक. मस्त बघताय आपल्या चिंबोऱ्या आईनी भरल्या आणि पिठान कसा कडक माल दिसते एकदम जबरदस्त. साईडला बघता या साईडला मस्त आपल्या कालवण आला, आपल्या ग्रेव्हीला उकल पण आलाय, म्हणजे आपलं चिंबोरी टाकायचा टाइम झालाय. साल्यांचा सुगंध सुटला एकदम भारी. मिरच्या टाकते वाटतं, मिरची, कोथिंबीर आणि आता टाकतोय आपण आपल्या भरल्या चिंबोऱ्या. एक 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 मावतीन नाही मावती लई मोठुल्यात. हे बघ तरी मोठे रे मावती. दोनच अर्धी बसली खाल्ली, तिनेच भरली. कशा बिशा मावल्या बाबा त्या. त्या बघा डायरेक्ट तही भरली आपली. थोडंसं फटकं मारतो शिंगांवर, कारण मग त्याच्यामध्ये मस्त मसाला आपला शिरून जाईल सगळा थोडेसे फुटले असल्यावर, आणि मग खायला मजा येतं. फटका मारला ना असा का मस्त त्याच्यात मसाला फिरतं सगळा. त्या आईने मस्त शिंगरा आणली. शिंगा का त्या वापू होती मोठी. हा, शिंगरांची जी मजा आहे ना ती पोराणाचा बारक्या पोराणा. शिंगरांची मजा एक वेगळी आहे. कडक बघताय आपली तई पूर्ण आता भरली. म्हणजे ही तईचा अनुभव आहे का फक्त 5च चिंबोरे इथून होऊ शकतात. खारींच्या मनात वाटते 4च होतील. बघा कशी तई दिसते आपल्याला. कडक आपली तई भरली मस्त. काय मजा येणार आहे खावळाच, काय मजा येईल. जबरदस्त कडक. थोडा वेळ त्याच्यावर आई बोलतो झाकण देऊ मस्त, तुम्हाला वर्ण नजारा पण दिसल तो, कारण आपल्याला झाकण बघताय एकदम ट्रान्सपरंट आहे. बघू शकताय समोर आपल्या चिंबोऱ्या. मस्त बघताय आपल्या चिंबोऱ्या उकाल्या ना. आता मग दाखवतो एकदा कसा काम असणार आहे आजचा. डेंजर काम असणार आहे बघा. हा 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 हा. पीठ पण शिजला आपला मस्त एकदम. कट टू कट एकदम बघताय आपली कढई भरली आहे एकदम डेंजरस. वा काय मजा येणार आहे आज. मंडळी आपला आंबट कालवण जवळजवळ तयार झालं. ते बघा आपली भरली चिंबोरी आणि आपलं पीठ पण तयार झालं आहे. दाखवते मस्तोरी एकदम तयार झाले जवळजवळ. थोड्या वेळात आपण घेऊ मस्त खावाला एकदम जबरदस्त या चिंबोऱ्यांचा आनंद घेऊ. वा अबिबी या जेवाला. चला तर आई बोलता आता देते थोडा वेळ झाकण, थोडा शिजवतंय मग डायरेक्ट आपण घेऊ जेवाला. चला काय मंडळी आपला आंबट कालवण आणि रस्सा तयार झालेला आहे. कडक काम 25 करासाठी जबरदस्त आपण हे काम 25 करणार आहोत. बघा कसं दिसतंय एकदम जबरदस्त. आ हा हा खायला काय मजा येणार आहे. कोणी कोणी या चिंबोऱ्या बनवल्यात ना, किंवा कोणाकोणाला या चिंबोऱ्या भेटल्या, कोणी कोणी बनवल्या, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या कशा लागतात, त्याची टेस्ट कशी असते, ते कशा पकडतात ते पण बघितलं असेल. पण टेस्ट कशी असते, लागतात कशा, ते मात्र कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, आणि आमची डिश कशी झाली ते पण सांगा. आता घेऊ आपण मस्तपैकी जेवायला. मग तुम्हाला दाखवते जेवणाची मजा आणि चिंबोऱ्या खायची मजा. वा चला मस्त आपल्या चिंबोऱ्या आता आईने घेतली माझ्यासाठी प्लेट. आवरे मोठीची एक चिंबोरी म्हणजे खेळ खतम. कडक बघताय मस्त आपला राईस आणि आपली भरलेली चिंबोरी कडक एकदम.
या चिंबोऱ्यांची खासियत आहे ना, म्हणजे तुम्हाला रस्स्याचं एवढा भारी होतं, जबरदस्त होतं रस्सा. नॉर्मली खायला चिंबोऱ्या तर आपण नेहमीच खातो, म्हणून हा वर्षातून एकदा मिळणार चिंबोऱ्या, त्यांचा रस्सा जबरदस्त होतं, मला जाम आवडता. मजा कडक ना. आता बापही जास्त भरला असता नाही यावेळी. या मस्त पण आहे ना, दाखवते बघा तुम्हाला. हे बघा, मी अशा भरल्यात पिठात बघा. हा पीठ याच्यामध्ये भरला आहे आणि बेसन मस्त त्याचं वाटण म्हणून बेसन म्हणून असं भरला आहे. तो एवढा भारी झाला आहे ना, म्हणजे भरलेला जो वाटण बनवला आहे तो जबरदस्त झाला आहे, खतरनाक. तर चला, मी काय करतो, मस्तपैकी आपली प्लेट संपवतो, कारण मला या जाम आवडतात. मी त्या खावायला मला टाईमपास थोडासा होईल. तुम्ही व्हिडिओमध्ये कंटाळा, आणि व्हिडिओ जर बघितली नसेल तर पुन्हा बघा, पुन्हा व्हिडिओचा आनंद घ्या. आवडले असेल लाईक करा आणि जास्त शेअर करा. चला, बाय 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 बाय.